या माणसाचा डान्स बघून डायरेक्ट ट्रॅफिकच जाम झाला राव। तर आजचा विषय असा होता की आज आपल्या गावात होतं लग्न, तर चाकू घेऊन वांगे कापण्यासाठी मी आलो आपल्या जितेंद्र भाऊच्या घरी। तेवढ्यात आपला भाऊ जितू म्हणे की थांब म्हणे, मला एवढं घराचं काम करू लाग म्हणे, मग आपण दोघं जाऊ म्हणे सोबत वांगे कापायला। मग फटाफट काम आवरून घेतला आणि आम्ही आलो मंडपात वांगे कापायला। आपल्या गावात कोणाचं पण लग्न असो, पण गावातली सगळी लोक ही सहकार्य करत असतात। तेवढ्यात आणली ना भाऊ जितू भाऊन कुल्फी आणि सगळ्यांना वाटून दिले। हे त्याच्याकडून नाही बरं का, याचा खर्च ज्याच्या घरी लग्न असते तो देत असतो। तेवढा चेतन भाऊ म्हणे की मला हे कुल्फी नाही पाहिजे म्हणे, मला दावाली पाहिजे म्हणे। मग आता समजूनच घ्या तुम्ही दावाली काय पाहिजे तर, समजणे वालों को इशारा आहे काफी। पण राठोडला आणि जितेंद्र भाऊला भेटलीच नाही राव। तेवढ्यात लावले भाऊ कार्तिक भाऊन गमचे गाणे। आपल्याला तर कशाचंच गम नाही, पण गाणे ऐकून मी पण गम मध्ये आलो राव। आणि गमचे गाणे ऐकताच तर मंगेश भाऊचे आगमन झाले। मग तिथून वांगे कापून झाल्यावर मी आणि आपला भाऊ विपुल आलो शेतात। तिथे विपुलला थोडं काम होतं, ते काम केलं आणि आम्ही आलो टेंबरूनच्या झाडाखाली। आणि टेंबरून सुद्धा पिकलेले होते। मग तिथून टेंबरून खात खात आम्ही नेमकीच घरी आलो, तर आजी म्हणे आपल्या घरी प्यायला सुद्धा पाणी नाहीये म्हणे। मग काय भाऊ घेतला हंडा आणि आलो विहिरीवर। आपल्या घरचे पुण्याला कामाला गेलेले, तर घरी मी आणि आजीच असतो आणि 2-4 दिवसांनी आजी सुद्धा पुण्याला जाणार आहे। मग पाणी आणून झाल्यावर मी आलो आपल्या मित्रमंडळीजवळ, जे की बँड जवळ सगळे जमा झालेले होते। तेवढ्यातच हा माणूस डान्स करायला लागला, तर काय ट्रॅफिकच जाम झाली राव। मग चेतन भाऊ म्हणे थांब म्हणे, मी पण करतो म्हणे ट्रॅफिक जाम। नवरीचा भाऊ नुसतं गाडीवर हिंडत होता। मग आम्ही तिथून आलो हिंदवी किराणा स्टोअरवर, जे की नवीनच उघडली आहे आणि इथे तुम्हाला विमल गायच्या फेन लवली हप्त्यावर सुद्धा भेटून जाईल। तिथून आम्ही नेमकीच मंडपात आलो, तर लोक जेवणासाठी बसलेले होते। मग काय भाऊ घेतली सुमित आणि मी भातवाडी। 15 मिनिटात तर एक पंगत उठवली राव मी। आणि तेवढ्यातच लग्नाचा सुद्धा टाइम झाला होता। नवरीचा भाऊ सावन 5000च्या आशेवर जाऊन खुर्चीवर बसला, पण त्याला 100 रुपयातच खुश करून टाकलं राव। मग लग्न लागून झाल्यावर मी नेमकीच आयर करायला आलो, तर चकोर त्याच्या पप्पाला म्हणे की युट्यूबर दादा आला म्हणे, आपले व्हिडिओ ही लहान मुलगी सुद्धा बघत असते। मग सगळे लोक जेवण झाल्यावर आम्ही बसलो जेवण करायला। जेवण करून झाल्यावर आर्यन म्हणे चाल म्हणे दादा येतो म्हणे मी आता। मग त्याला बाय बोलून मी आलो मंडपात, कारण बुलढाणा मतदारसंघातील लाडके तसेच लोकप्रिय आमदार माननीय श्री संजय भाऊ गायकवाड यांचे चिरंजीव पृथ्वीराज दादा गायकवाड यांचे आगमन होणार होते। आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले होते, पण काही कारणास्तव ते वेळेवर येऊ शकले नाही। मग मी आमच्या गावातील 2-4 समस्या त्यांच्या समोर मांडल्या आणि त्यांना नेमकीच बाय बोलून मी घरीच जात होतो, तर हे काय एका गाडीवर 8-10 जण बसले होते। म्हणलं यांचं काम लई डेंजर आहे भाऊ। चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच। जर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका। तर भेटूया समोरच्या व्हिडिओ।